आपण आताच बघितलं. जय श्रीकृष्ण. कृष्ण जन्म झाला आहे आणि कृष्ण सुखरूप यशोदा मातेकडे गेला आणि त्यानंतर इकडे सगळे परत येऊन सगळे कारागृह सर्व उठले, म्हणजे सर्व जे झोपलेले होते ते सगळे उठले आणि कंसाला बालकाचा रडण्याचा आवाज आला आणि कंस हा वाटच पाहून होता की आपला शत्रू जन्माला येतोय. आणि मग जेव्हा कंस धावत येतो, त्याला निरोप जातो आणि जेव्हा कंस धावत येतो तेव्हा देवकी माता त्याला समजावून सांगते की दादा, ही मुलगी आहे आणि हिला तू मारू नको. ही तुझं काही वाकडं करणार नाही. तुझा तर शत्रू मुलगा होता, पण ही मुलगी आहे, हिचा तू वध करू नको. आणि कंस काही ऐकत नाही आणि तो घेतो आणि त्या मुलीला दगडावर आदळणार तेवढ्यात ती हातातून सटकून वीज बनून आकाशात जाते आणि ती सांगते की हे कंसा, हे दृष्ट कंसा, तुझा शत्रू मी जन्म घेतलेला आहे आणि तो सुखात नांदत आहे. आणि हे आकाशवाणी ऐकून कंस पुन्हा घाबरून जातो, कारण त्याला त्याच्या जीवनाची भीती असते, मरणाची भीती असते. आणि म्हणून मग तो बघतो की तो सांगतो की हे देवकी, माझ्याच्याने खूप अपराध झाले, मी तुला खूप त्रास दिला, मी तुझ्या सगळ्या बालकांचा वध केला, तरी तू मला माफ कर, हे सगळं विसरून जा. आणि याच्या पुढे तो त्यांची बंधनं तोडतो आणि त्यांना मुक्त करतो आणि घरी जातो. आणि घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचं मंत्रिमंडळ येतं आणि तेव्हा त्या मंत्रिमंडळाला माहिती पडतं की ती वीज बनून आकाशात गेलेली मुलगी ही दुसरी कोणी नसून ही अष्टभुजा विष्णुपत्नी साक्षात दुर्गा असते. आणि ते मंत्रिमंडळ सांगतात की जरी तुमच्या शत्रूचा जन्म झाला तर आपण असं गाफील राहून चालणार नाही. तर आपण काय करू, तर 10 खेड्यापाड्यातील 10 गावांमध्ये जे 10 दिवसाचे बालक जन्माला आलेले असतील त्यांचा आपण वध करण्यास सांगू. आणि असं म्हणून तो सगळीकडे त्या बालकाला शोधायला आणि त्याला मारण्यासाठी माणसांना पाठवतो आणि शेवटी भयभीत होतो आणि पुढे तो मारण्याचा प्रयत्न करतो. हे आपण पुढच्या याच्यात बघूया.